तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर बरेच दिवस आपल्याला काय व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळत नव्हते, त्याच्यामागे हेच कारण आहे. इथे कामाला आहे तेच खूप मोठं कारण आहे, कारण की ड्युटीज आणि बाकीच्या गोष्टीमध्ये करण्यामध्ये पण भरपूर जास्त वेळ जातो. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की आता मी नाईटसाठी आलेलो आहे. आता नाईट ड्युटी आता माझी सुरू झालेली आहे. तर दिवसभरात पण भरपूर काही ते कामं असतात. मी अजून पुढे मला परत कॉलेजला पण जायचं असतं आणि कॉलेजलासुद्धा माझ्या एक्झाम्स वगैरे लागलेले आहेत. तर त्या गोष्टीमुळे आपल्याला अजिबातसुद्धा वेळ मिळत नव्हता बरेच दिवस व्लॉग वगैरे करण्याचा. तरी पण मी आज प्रयत्न करून म्हटलं की आज बऱ्याच जणांनी मला असं रिव्ह्यू दिला की तू व्लॉग्स वगैरे करत नाही, बरेच दिवसाचे व्लॉग्स वगैरे पण बघायला मिळाले नाही. म्हणून आता परत आपण व्लॉग करायला सुरू केलेलं आहे. तर पुढे पुढे बघूया होते काय. तर आता आपण जेवण वगैरे निघालेलो आहोत. जेवायला आपण आता ॲम्ब्युलन्समध्ये बसलेलो. जेवण वगैरे झालेलं आहे कॅन्टीनमध्ये. आज वरण भात, कोबीची भाजी, चपाती, गुलाबजामुन आणि काय होतं, पापड होता. अशा सगळ्या गोष्टी आपण खाल्लेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत परत आपल्या ओ पी डीमध्ये. तर इथे आमचं कॅन्टीन आहे, बघू शकता. पण इथे कसं व्हिडिओ करायला परमिशन नसल्यामुळे आपण काही व्हिडिओ वगैरे करू शकत नाही कंपनीमध्ये. पण पुढे काय काय होईल तुम्हाला सगळं बघायला मिळेल. तर आता इथून आपण डायरेक्ट कंटिन्यू करू. आपण सकाळी ज्या नाईट वगैरे संपेल त्याच्यानंतर आपण काय काय करणार आहोत तिथे आपण ब्लॉग आता कंटिन्यू करूया. ए सी वगैरे केलेलं आहे, 20वरती सीट. थोडंसं वजन चेक करूया. ब्लँकेटवर घेतलेलं आहे. झोपणार आहोत आपण मस्तपैकी. इथे वजन चेक करूया किती. असं तऱ्हेने 70 किलो पार झालेला आहे. जसं की बघू शकता 70 किलोच्या वरती वजन गेलेलं आहे. थोडंसं वजन पण कमी करायला लागणार आहे. थोडंसं जिम वगैरे पण जॉईन करूया. आता सध्या तरी रत्नागिरीत नाही राहत आहे. आता मी सध्या खंडाळ्यामध्ये जिथे मी काम करतो तिथेच राहतो आहे. तर आता मस्तपैकी झोपतो. सकाळी डायरेक्ट आपण उठूया आणि तिथून आपण आता ब्लॉग कंटिन्यू करूया. तोपर्यंत असेच कनेक्टेड राहा. पुढे पुढे काय होणार आहे सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. तर आपण फ्रेश वगैरे झालेलो आहोत. तर निघूया घरी. थंडीमध्ये कसले कमळा फुललेत बघा. जर आपली भरपूर जास्त केस वाढली होती. 2 वर्ष आपण अजिबात सुद्धा केस छोटी केली नव्हती, कायम मोठीच होती. तर ती केस थोडीशी कापण्यासाठी आपण आलो होतो सलूनमध्ये. अशा तऱ्हेने आपण आपले केस कापलेले आहेत. मागून पण बघू शकता. आपण चाललो आहोत घरी. आपला दादा आपले केस कापतो. हा साईडने काळू घेतो. थांब थांब थांब. जसं की आपण दरवेळी त्याच्याकडे येतो, तुम्ही सुद्धा येऊ शकता. मागच्या ॲड्रेस दाखवला होता, तिकडे केस कापायला या. तर आपण घरी पोचलेलो आहोत. आता निघत आहोत. मम्मीला आता आपण सोडणार आहोत. तिथून नंतर आपण जाणार आहोत कॉलेजला. तर कॉलेजला गेल्यावर बऱ्याच दिवसांनी जातो आता कॉलेजला. तिकडे गेल्यावर काय काय असणार सगळं तुम्हाला आपण ब्लॉगमध्ये दाखवू. मम्मीची तयारी झालेली आहे. चल लवकर मम्मी. होय लवकर चल. आपली गाडी. कॉलेज बघू शकता आपलं. हां. आणि आई शपथ प्राची चव्हाण भेटलेली आपल्याला. प्राची चव्हाण कसं वाटते कॉलेजला बघून? खोटं सांग. खरं सांगू नकोस. खोटं सांग. काय ते काय सांगू? काय वाटतं तुला कॉलेजमध्ये एवढ्या वर्षानंतर? काय नाही सुधारणा. काय नाही सुधारणा झाली ना. असं दे आता होईल. कलर बिलर तरी मारलं नाही आहे बघा. आणि पायऱ्या बिऱ्यांवरती आता सध्या काय सिमेंट बिमेंट काही दिसत नाही. जाळ्या बिळ्या पण मारल्या नाहीत. तर प्राची कॉन्ट्रॅक्ट घेईल तेव्हा काय होईल त्या होईल. ती बकरी बिकरी आहेत कॉलेजमध्ये मित्रांनो. बघा बकरी बकरी पाहून ठेवली. ही बकरी पाहून ठेवली. गायज बकरीज. बकरी बिकरी आपल्या कॉलेजनी प्रगती झालेली आपल्या कॉलेजची मस्त. बकरीला वाव ऋषी पलंगे भेटलेला आहे आपल्याला बऱ्याच दिवसानंतर आणि आलेलं आहे खायला. तर ऋषी पलंगे आजच्या ट्रिपचे स्पॉन्सर आहेत. तर आता आम्ही इथून डायरेक्ट कॉलेजला जाणार आहोत. काय कॉलेजची आठवण बरोबर ना. सबस्क्राईब करायला सांगतोय मित्रांना.
सबस्क्राईब करा सगळेजण. काय करा? लाईक सबस्क्राईब. हां बरोबर आहे. तर मित्रांनो बॅग वगैरे घेऊन आपण आता निघालो आपल्या कामावरती आणि आजचं वातावरण एकदम जबरदस्त असं होतं आणि जाता आता आपल्याला मिळाली शाळेतली मुलं. तर म्हटलं त्यांना थोडीशी आपण लिफ्ट वगैरे देऊया आणि त्यांना आपण लिफ्ट वगैरे देता म्हटलं वरावड्यात तुम्हाला सोडायचं होतं तर त्यांना वरावड्यात वगैरे आपण सोडलेलं. गाईज आपण फायनली पोहोचलो आहोत आपल्या कामावरती केबिनमध्ये आणि आता आपली असणार ही नाईट. कदाचित उद्या परत मॉर्निंग करून शनिवारी आपल्याला भेटेल फ्री. म्हणजे आज शुक्रवार आहे तर आज मी ड्युटी वगैरे केली तर मग मला उद्या मी मॉर्निंग केली तर मला संध्याकाळी होऊ शकते शनिवारची आणि परत रविवारी सुट्टीच असते. त्यामुळे मग कदाचित मी आजची नाईट करून उद्या परत मॉर्निंग करीन आणि मग डायरेक्ट संध्याकाळी आपण जाणार आहोत रत्नागिरीत आपल्या घरी. तर मित्रांनो असेच जुडत राहा. आता आपण कामावर पोहोचलो आणि इथेच आता आपण व्लॉग एंड करणार आहोत कारण की बऱ्याच गोष्टी आज आपण दाखवल्या दिवसभरातलं काय काय केलं वगैरे ते आणि बाकीचं तर आपण इथे काम जिथे मी काम करतो तिथे तर बाकीच्या गोष्टी आपण कॅप्चर करू शकत नाही कारण की इथे कंपनीमध्ये परमिशनच नाही ते कॅप्चर करण्याची. तर आपण डायरेक्ट आता उद्या किंवा उद्या मी संध्याकाळी निघीन त्या दिवशी किंवा उद्या सकाळपासून मी व्लॉग कंटिन्यू करीन उद्याच्या दिवसाचा. त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत ते सगळं आपण तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो असेच तुम्ही आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग्स परत बघायला मिळतील एवढी तुम्हाला खात्री देतो आणि तेच सांगतो.